ऐकण्याची चांगली संधी आहे. तर बऱ्याचशा लोकांनी पुन्हा अशी एक रिक्वेस्ट करतो की नोटबुक आपल्याकडे असू द्या, जास्त वेळ न घेता. तर आपण सगळेच फिजिकल डिजिटल टाळ्याच्या गजरात आपण डॉक्टरांचं इंगळे सरांचं स्वागत करूया. वेलकम इंगळे सर, वेलकम. हा सर, मी ही मीटिंग रेकॉर्डिंग करतोय बरं का इंगळे सर, रेकॉर्डिंग करतोय मी टोटल मीटिंग. ओके ओके, ठीक आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, त्याच्यामुळं माझा व्हिडिओ बंद राहील, रेकॉर्डिंग करतोय मी. ओके, ठीक आहे, चालेल चालेल. हो. तर रामचंद्र इंगळे, मी संभाजीनगरहून मी आरसीएमचा बिझनेस आहेत आणि एन नंबर ऑफ वर्क आहेत, परंतु आज मी फोकस करणार आहे तो आज डायरेक्ट सेलिंग या कन्सेप्टशी करणार आहे. डायरेक्ट सेलिंग मित्रांनो कशी आहे की कंपनीने आपल्याला इतकी छान अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. लोक नेटवर्किंगच डायरेक्ट जम्प करतात. त्याच्या आधी आपण या प्रॉडक्टचे बेनिफिट समजून घेऊ, कन्झ्युमर म्हणून प्रॉडक्टचा वापर वाढवू आणि ज्याला नेटवर्किंगच्या शिवाय स्वतःचं जर प्रॉफिट वाढवायचं असेल, या बिझनेस मधलं इन्कम वाढवायचं असेल, त्याच्यासाठी एक मोठा ऑप्शन उपलब्ध आहे, तो आहे प्रॉडक्ट शेअरिंग. मी आपल्या प्रॉडक्टच्या कन्सेप्टला डायरेक्ट सेलिंग म्हणणार नाही, कारण सेलिंग जे प्रॉडक्टचं आपण करतो त्याचं ऍडव्हर्टायझिंग दुसरं कोणीतरी करत असतं. समजा तुम्ही मार्केटमध्ये कुठलीही वस्तू विकायला गेलात, समजा एक टूथपेस्ट आहे किंवा एक साबण आहे, ज्याचं ऍडव्हर्टाइज ऑलरेडी कोणीतरी करत आहे, तो प्रॉडक्ट विकायला तुम्हाला अडचण येत नाही, कारण त्याच्या लोकांना माहिती असतं तुम्ही तो प्रॉडक्ट फक्त कस्टमरला म्हणजे तुमच्या दुकानदाराला देताय. त्यामुळे त्या प्रॉडक्टला सेलिंग म्हणतात. आपण जे प्रॉडक्ट विकणार आहे त्याला प्रॉडक्टला शेअरिंग म्हणतात. तर मग हे प्रॉडक्ट शेअरिंग कसं करायचं? तर या मित्रांनो, या बिझनेस मधला सगळ्यात मोठा जो पॉइंट आहे की कंपनी कुठल्याही प्रकारचे ऍडव्हर्टाइज किंवा प्रॉडक्ट प्रमोशन साठी कुठल्याही सेलिब्रिटीला हायर करत नाही, पैसे देत नाही. टीसी सरांचं म्हणणं हे आहे की तुम्हीच आमच्या कंपनीचे ऍडव्हर्टायझर आहात, प्रॉडक्ट प्रमोटर आहात. तुम्हीच आमच्या कंपनीचे अमिताभ बच्चन आहात, विराट कोहली आहात, श्रद्धा कपूर आहात, माधुरी दीक्षित आहात, करीना कपूर आहात, करिश्मा आहात आणि तुम्ही जो प्रॉडक्ट विकाल तो प्रॉडक्ट लोकांनी घेतला गेला पाहिजे. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा की हे प्रॉडक्ट जे लोक जे दुसरे प्रॉडक्ट विकतात, दुसरे सेलिब्रिटीचे प्रॉडक्ट विकत आहेत, तुम्हाला 100% खात्री आहे का की त्यांनी ते प्रॉडक्ट स्वतः वापरलेले आहेत म्हणून? स्वतः प्रॉडक्ट वापरले याची तुम्हाला खात्री आहे का? कोणीतरी मला एक उत्तर सांगा की याचं येस ऑर नो म्हणून. नाही. हा, याचा अर्थ असा आहे की ते फक्त हायर्ड ऍडव्हर्टायझर्स आहेत कंपन्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी. परंतु आपल्या डायरेक्ट सेलिंग मध्ये जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट आपण स्वतः यूज करायचे, ते स्वतः यूज करायचे, त्याचा लोकांना अनुभव शेअर करायचे आणि ते अनुभव शेअर केल्यानंतर जी सेलिंग होईल दॅट इज रिअल सेलिंग. कारण लोक तुमच्याकडे बघून प्रॉडक्ट घेणार नाही, तर तुम्ही जे प्रॉडक्टचे बेनिफिट त्याला सांगाल ते प्रॉडक्ट तुम्ही जास्ती चांगल्या प्रकारे विकू शकाल. तर कंपनीचे प्रॉडक्ट तर खूप आहेत, 500 प्रॉडक्ट आहेत. 500 प्रॉडक्ट मध्ये जवळपास 12,000 व्हेरियंट्स आहेत, जेणेकरून जे प्रॉडक्टचं तुम्हाला बिलिंग करता येईल. पण मित्रांनो, या सगळ्या प्रॉडक्टचं आपल्याला नॉलेज घेणं किंवा या सगळ्या प्रॉडक्टचा आपण एक्सपर्ट होऊ शकतो का? एक्सपर्ट होणं पॉसिबल नाही, कारण त्याला खूप सारा टाइम द्यावा लागेल. तर तुम्हाला जे प्रॉडक्ट तुम्ही घरात वापरत आहात त्या प्रॉडक्ट पैकी तुम्हाला जे प्रॉडक्ट चांगले वाटतात, हे बघा, सर्वसाधारणपणे आपल्या प्रॉडक्टचं डिव्हिजन कसं आहे? होम केअर आहे, पर्सनल केअर आहे, हेअर केअर आहे, स्किन केअर आहे, ओरल केअर आहे, न्यूट्रिशन आहे, स्पाइसेस म्हणजे किचन आयटम्स आहेत आणि पेंट आहेत आणि साधारणपणे ब्युटी अँड कॉस्मेटिक्स आणि ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत. आता मला सगळे लोक टीम मधले का फोन करतात? कारण माझ्याकडे न्यूट्रिशन प्रोडक्टचा वेगळा एक्सपिरियन्स आहे. तर तो मला असं एका रात्रीत आलेला आहे का? बिलकुल नाही. त्यासाठी मी स्वतः शिकून मेहनत घेतली आहे, त्या टाईपचे प्रोडक्ट्स मी ऑलरेडी विकलेले आहेत. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे प्रोडक्ट सुरुवातीला विकायला सोपे आहेत त्या प्रोडक्ट्सवर तुम्ही फोकस करू शकता.
दुसरं म्हणजे आपल्या कंपनीने एक चांगली सुविधा दिलेली आहे, की ज्याद्वारे तुम्ही प्रॉडक्टचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करू शकता. ते म्हणजे आपले सगळे प्रॉडक्ट्स मोठ्या पॅकमध्ये अवेलेबल आहेत. परंतु त्याचे आपल्याकडे छोटे व्हर्जन्स आहेत. जसं की ₹10 वाली पेस्ट आहे, ₹10 वालं तेल आहे, ₹10 वालं हेअर क्रीम आहे, ₹10 वाले कपड्याचे साबण आहेत, अंगाचे साबण आहेत, ₹10 वाला भुजिया आहे, चहाचं पॅकेट आहे. तुम्हाला छोट्या प्रमाणावर रिटेन करण्यासाठी हे प्रॉडक्ट्स खूप उपयोगी पडतील. मी तुम्हाला फक्त एक मार्ग दाखवतोय. प्रॉडक्ट्स कुठले चूज करायचे हे तुम्ही ठरवा. आपल्या सिस्टमचे जे महानायक आहेत मिस्टर मुकेश कोठारी, ते पण म्हणतात की सर आपको पूरे 500 प्रोडक्ट बेचने की बिल्कुल आवश्यकता नहीं है. जो प्रोडक्ट्स यूज करके इस्तेमाल करके आपको दिल को इलू इलू कहता है, आपका दिल एकदम खिल जाता है, ऐसे प्रोडक्ट्स 5 से 10 प्रोडक्ट आप सिलेक्ट करके वो प्रोडक्ट के फोकस करके आप उसका रिटेलिंग कर सकते हो. तर माझ्याकडे टीममध्ये पुण्यामध्ये एक आमचे सहकारी आहेत. ते फक्त फूड आयटमचा बिझनेस करतात. त्यांना फूड प्रॉडक्ट स्वतःला इतके आवडतात, खायच्या-पियच्या त्यांना इतक्या आवड आहे, की ते आपले बिस्किटं विकतात, भुजिया विकतात, सोनपापडी विकतात, गुलाबजाम विकतात, नूडल्स विकतात, पापड, खाकरा काय 20-25 फूड आयटम विकतात. महिन्याला 5-1 हजाराचा पी करतात. त्याच्यावर त्यांना 2% पी मिळतो बोनस मिळतो आहे. प्लस त्यांचं एक्स्ट्रा होणारं 20% रिटेल इन्कम हे त्यांचं वेगळं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, की तुम्हाला जे प्रॉडक्ट्स चांगले वाटतात, त्या प्रॉडक्ट्सवर तुम्ही स्वतः यूज करा आणि त्यानुसार तुम्ही ते प्रॉडक्टचं सिलेक्शन करून तुम्ही ते प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत शेअर करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याकडे जे प्रॉडक्ट्सची जी आपल्याला विभागणी करता येईल, ते आहेत इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल प्रॉडक्ट कुठले आहेत, की जे गुड मॉर्निंग टू गुड नाईट लागतात ते इसेन्शियल प्रॉडक्ट आहेत. नॉन इसेन्शियल मध्ये खूप सारे प्रॉडक्ट येतात, त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही. पण आपल्याला इसेन्शियल मध्ये तुम्ही लक्ष घालून तुम्हाला जे प्रॉडक्ट चांगले वाटतात ते करू शकतात. दुसरं इसेन्शियल प्रॉडक्ट मध्ये काय येतं, तर एक हायजेनिक प्रॉडक्ट येतात. तर पुरुषांची पण हायजेनिक प्रॉडक्ट आहेत. त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे पण जसं स्त्रियांचं आपलं इंटिमेट वॉश आहे, तसं पुरुषांचं पण वॉशिंग आहे. जसं स्त्रियांना हायजीनची चांगलं ठेवायची आवश्यकता असते, तसंच पुरुषांना पण असते. तर ते समथिंग स्पेशल विकण्यासाठी तुम्ही हायजीन प्रॉडक्ट प्लस ग्रूमिंग प्रॉडक्ट विकू शकतात. स्त्रियांसाठी स्पेशली सांगण्याचा मुद्दा असा आहे, की आपल्याकडे इंटिमेट वॉश आहे. चांगल्या प्रकारच्या आपल्याकडे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्या प्रॉडक्टवरती तुम्ही फोकस करून ते घरातल्या सगळ्या लेडीज लोकांनी वापरून त्या प्रॉडक्टचा फायदा मिळाल्यावरती तुम्ही ते लोकांना त्याचं प्रमोशन करू शकता. प्रमोशन केल्यावरती ते प्रॉडक्ट जे घेतील, ती झाली तुमची विक्री. आता सुरुवातीला हे तुमचे प्रॉडक्ट्स विकले गेल्यावर तुमचा एक महिन्यात 10 कस्टमर त्या प्रॉडक्टचे डेव्हलप झाले समजा. तर तुम्हाला रिपीट सेल कसा मिळेल? एक तर हे जे 10 कस्टमर आहेत, ते तर तुमचे प्रॉडक्ट घेतीलच. त्यांना संपल्यावरती प्रॉडक्टसाठी आपण फॉलोअप घ्यायचाच. प्लस चांगल्या क्वालिटीचे, कमी रेटमधले आणि व्यक्तिशः विकले जाणारे प्रॉडक्ट्स असे चांगले म्हणून ते जे 10 तुमचे जे प्रॉडक्ट युजर आहेत, तेच तुमचे अजून तुम्हाला 10-10, 2-2, 5-5 तुम्हाला कस्टमर देऊ शकतात. असं की एक तर तुमची व्यक्तिशः सर्व्हिस आणि दुसरं म्हणजे तुमच्या प्रॉडक्टबद्दल येणारा एक्सपिरियन्स. अशा पद्धतीनं त्यांचे तुमचे जेव्हा ते युजर वाढतील, तेव्हा तुम्ही पण त्यांना विचारू शकता, की "सर, मॅडम आम्ही तुम्हाला दिलेले प्रॉडक्ट कसे वाटले? तुम्हाला ते पसंत पडले का? त्याचा वापरण्याचा तुम्हाला काही त्रास झाला का? तुम्हाला तुमच्या ते बजेटमध्ये आहेत असं वाटतं का?" अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्यांना म्हणू शकता नंतर, की "तुम्हाला जर हे प्रॉडक्ट चांगले वाटले असतील, तर याचे आम्हाला काही तुम्ही रेफरन्सेस द्या, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ." मग त्याने जर तुम्हाला विचारलं, की "तुम्ही हे प्रॉडक्ट विकता का शेअर करता?" तर तुम्ही ठामपणे सांगू शकता, की "मी ह्या प्रॉडक्टचा युजर आहे. हे प्रॉडक्ट्स मला 100% चांगले वाटतात आणि त्याच्यामुळे मी हे प्रॉडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वापरण्यासारखे भरपूर प्रॉडक्ट आहेत, पण या प्रॉडक्टमध्ये माझी स्पेशालिटी आहे." असं तुम्ही स्वतःचं प्रमोशन करू शकता. आता आपल्या टीममध्ये मी एक न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये लोकांचा माहितगार आहे. परंतु आपल्याकडं शेतकरी प्रॉडक्ट विकण्यासाठी एवढे मोठे आपले पांडवसाहेब लीडर आहेत. ते इतके मोठे आहेत, की त्यांचं नाव कंपनीच्या आवारामध्ये लागलेलं आहे, की हायेस्ट सेलर ऑफ हरित संजीवनी प्रॉडक्ट्स. तुम्ही त्यांचे सल्ले घ्या. अशा पद्धतीचं तुम्ही प्रॉडक्ट प्रमोटर म्हणून स्पेशालिस्ट होऊ शकता. आता हा चॉईस तुमचा आहे, की तुम्ही कुठल्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला स्पेशालिस्ट व्हायचंय. नुसतं ओरल केअरमध्ये व्हा. ओरल केअरमध्ये किती प्रॉडक्ट आहेत? ओरल केअरमध्ये आपल्याकडं ऑलराउंडर टूथपेस्ट आहे, ती लहान पॅकिंग आहे. सकाळी वापरायची हर्बल टूथपेस्ट आहे, त्याची लहान पॅकिंग आहे. नंतर टूथब्रश आहेत, बेबी टूथब्रश आहेत, मोठ्यांचे टूथब्रश आहेत. नंतर दंतमंजन आहे, ज्या घरामध्ये दंतमंजन वापरलं जातं. म्हणजे
म्हणजे एकूण 6 प्रॉडक्ट आपले ओरल केअर मध्ये आहेत. तुम्ही त्याचे स्पेशालिस्ट व्हा. किंवा आपल्याकडं मेल ग्रूमिंग प्रॉडक्ट आहेत. मेल ग्रूमिंग प्रॉडक्ट मध्ये काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे सॉक्स आहेत, आपल्याकडे बर्म्युडा आहेत, आपल्याकडे रुमाल आहेत, आपल्याकडे जर्सी आहेत, आपल्याकडे चांगल्या प्रकारचे कपडे आहेत, झब्बे आहेत, पायजमे आहेत. हे तुम्ही वापरा. डेली यूज मधले वापरा. आपल्याकडे डिओ आहे, आपल्याकडे टॅल्कम पावडर आहे. सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो, की रिटेलिंग करून पैसे तुम्हाला कमवायला ट्रिमेंडस स्कोप आहे आरसीएम बिझनेस मध्ये. ज्यांची सुरुवात झालेली आहे त्यांनी डायरेक्ट नेटवर्कवर जंप करू नका. नेटवर्किंग तुम्हाला शिकायला टाइम लागतो. त्याच्यासाठी खूप शिक्षण घ्यायची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्हाला सिस्टीमला समर्पित व्हावं लागतं. पण जॉईन केल्यानंतर प्रॉडक्टचा यूज केल्यानंतर तुम्हाला 3-4 महिन्यात प्रॉडक्टच्या क्वालिटीचा अंदाज येतो आणि त्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट रिटेलिंगच्या द्वारे तुम्ही तुमचं इन्कम वाढवू शकता. काही गोष्टी तुम्हाला माहितीच असतील की आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट हे 100% शाकाहारी आहेत. खायचे आणि वापरायचे प्रॉडक्ट सुद्धा. वापरायच्या प्रॉडक्टमध्ये ॲनिमल फॅट नाही, कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, केमिकल रहित सगळे आपले प्रॉडक्ट आहेत. म्हणजे क्वालिटी आणि शुद्ध आहेत, भेसळमुक्त आहेत. एवढं तर तुम्ही खात्रीपणे ठामपणाने सांगू शकता लोकांना की येस, आम्ही 100% शाकाहारी प्रॉडक्ट देतोय. मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्या प्रॉडक्टवर तुम्हाला खायच्या प्रॉडक्ट वरती ग्रीन डॉट दिसेल. ग्रीन डॉट दिसेल म्हणजे ते 100% शाकाहारी आहे. पण आरसीएमच्या साबण, तेल आणि क्रीम वगैरे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ग्रीन डॉट दिसेल. याचा अर्थ एकच आहे की आपले प्रॉडक्ट 100% ॲनिमल फॅट फ्री आहेत, केमिकल रहित आहेत, ज्याचा त्वचेला, केसाला कुठल्याही प्रकारचा आपल्या शरीराला त्याचा अपाय नाही. तर आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला जर याच्यावर जास्ती वर्कशॉप घ्यायचे असतील की लोकांना प्रॉडक्ट कसे विकायचे त्या बाबतीत पण आपण वर्कशॉप घेऊ शकतो. पण लोकांचा जो आजचा जो इश्यू आहे की बाबा नेटवर्किंग होत नाही, तर नेटवर्किंगसाठी तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाचं एज्युकेशन आवश्यक आहे. हे निरनिराळ्या फेजेस वाईज जातं, टप्प्याटप्प्यामध्ये करावं लागतं. परंतु प्रॉडक्ट रिटेलिंग हा जो आहे हा विषय त्या मानाने सोपा आहे आणि कंपनीने तुम्हाला एवढी सुविधा दिलेली आहे की तुमच्याकडे जी काही तुमची आर्थिक क्षमता आहे त्यानुसार तुम्ही रिटेलिंग करा. 500 रुपयापासून 50,000 पर्यंत ज्यांची कॅपॅसिटी आहे ते प्रॉडक्ट तुम्ही रिटेलिंग करू शकता. ज्यांना बिस्किट आवडली, ज्यांना नूडल आवडले, ज्यांना आपले नमकीन आवडले, ते लोकांचं तुम्ही घरामध्ये डिस्प्ले वॉल केलं तेवढाच प्रॉडक्टचा करा आणि तेवढेच प्रॉडक्ट विकून तुम्ही महिन्याला 10,000चा पीव्ही करा, 20,000चा पीव्ही करा. सेल्फ आयडीवरती जेवढा पीव्ही होईल ना तेवढा तुमचा त्याच्यामध्ये इन्कम वाढेल, तुमचा बेनिफिट वाढेल. या विषयावरती वर्कशॉप कसं घेऊ शकतो मी, की आज जर काही लोकांनी जर सांगितलं किंवा तुमच्या लीडरला तुम्ही कळवलं की मला ह्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट आहे आणि हे प्रॉडक्ट मी विकणार आहे, तर त्या प्रॉडक्ट विकल्यानंतरचे आपण त्यांचे अनुभव शेअर करूया टीम मध्ये आणि ते अनुभव शेअर करून आपण इतर लोक जे असतात त्यांच्याद्वारे त्यांना स्फूर्ती मिळेल की हे प्रॉडक्ट पण आपण पण विकू शकतो. आता माझं तर म्हणाल तर मला फक्त पेट, कॉस्मेटिक्स आणि हरित संजीवनी सोडून थोड्याफार प्रमाणात सगळेच प्रॉडक्ट्सवर आपण विकू शकतो. कारण सगळ्याच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज सगळ्या सारख्या आहेत. पण माय चॉईस ऑफ प्रॉडक्ट इज न्यूट्रिशन प्रॉडक्ट, गामा ओरिजिनॉल, आणखीन जे काही येईल ते म्हणजे मी सगळेच प्रॉडक्ट मी तसं तेवढ्याच इंटरेस्टने तेवढ्याच पॅशनने मी लोकांना शेअर करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या प्रॉडक्टचा अनुभव इंटरेस्ट वाढवून नॉलेज वाढवून एक सिंपल महिन्याला 2,000 ते 10,000चं आपण रिटेलिंग करून सेल पीबी वाढवू शकतो, कस्टमर वाढवू शकतो. ज्याला ज्या प्रॉडक्टच्या रेंजमध्ये चॉईस आहे, इंटरेस्ट आहे, तशा पद्धतीचे प्रॉडक्टचा इंटरेस्ट आपण क्रिएट करून आपण करू शकतो. पण या दोनच गोष्टी आहेत. एक, हे अजिबात प्रॉडक्ट उधार द्यायचे नाहीत. कुणालाही सॅम्पलिंग करायचं असेल तर 10,000 रुपयाच्या प्रॉडक्ट पासून करा. शक्यतो करूच नका. त्यांना म्हणायचं प्रॉडक्ट वापरा, पैसे द्या. प्रॉडक्ट नाही वापरला तर माझ्याकडनं पैसे घेऊन जा, राहिलेले प्रॉडक्ट मला परत आणून द्या. एवढा कॉन्फिडन्स तुम्ही जर लोकांना दाखवला तर मला वाटत नाही कोणताही माणूस तुम्हाला फ्री प्रॉडक्ट मागेल. जर मागितला तर त्याला अशा पद्धतीने द्या, त्याला प्रॉडक्ट 100% आवडणार आहे. नाही आवडला तर एखाद्या लोकांकडनं परत प्रॉडक्ट घ्यायची पण तयारी ठेवा. पण अशी जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही एक दुकानदार, एक रिटेलर म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश व्हाल आणि त्यानंतर हळूहळू तुम्हाला पण लोकांचा इंटरेस्ट टॅप करून विचारायचं किंवा तुम्हाला मी जे त्याच्यात सेव्हिंग करते, जी बचत करते ती तुम्हाला करायची इच्छा आहे का? तुम्हाला चांगलं आरोग्य कमवायची इच्छा आहे का? आणि देशाच्या सगळ्या आर्थिक प्रगतीसाठी तुमचं योगदान द्यायची इच्छा आहे का? अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याशी प्रश्नोत्तरं केली आणि त्यानंतर त्यांनी जर इंटरेस्ट दाखवला तर तुम्ही त्यांना नेटवर्कमध्ये सामील करू शकता.
पण मित्रांनो, ट्रॅडिशनल बिझनेस आणि नेटवर्किंग किंवा डायरेक्ट सेलिंग बिझनेस मध्ये फरक काय आहे? की तुम्हाला कोणताही बिझनेस तो सुरू करायचा तर 5 लाख, 10 लाख, 15 लाख पैसे भांडवल टाकावं लागतं. परत कॉम्पिटिशन इतकी ट्रिमेंडस आहे. मी तुम्हाला अभिमानानं सांगतो मित्रांनो, की बाकीच्या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये अंडर कटिंग होतं. लक्ष साबणाची किंमत ₹25, ₹40 जरी असली, तरी तो मार्केटमध्ये तेवढ्याच रुपयाला विकला जात नाही. कारण ते इतर सारे कंपनीवाले विकतात, दुकानदार विकतात. त्याच्यामध्ये अंडर कटिंग ही ती साबण तुम्हाला ₹35 पर्यंत मिळू शकते. पण आरसीएमचे सेलर कमी असल्यामुळं तुम्ही आरसीएमचे पूर्ण एमआरपी प्रमाणे लोकांकडनं पैसे घेऊ शकता. असं हे पर्सनलाइज्ड सेलिंग आहे. दुकानदारी कोणी सुरू केलं तरी वॉक इन कस्टमर येणं थोडंसं अवघड आहे. परंतु तुम्ही तुमचे कस्टमर डेव्हलप केले आणि ग्राहक डेव्हलप केले, तर तुमचा हा बिझनेस मल्टिपल व्हायला टाईम लागणार नाही. पण कमिटमेंट ठेवा. स्वतःशी कमिटमेंट ठेवा, की मी याच प्रॉडक्टमध्ये भले ते तुमची एकदा रेंज हातात आल्यावर तुम्ही जास्ती वाढवू शकता. जसं की बिस्किटमध्ये आधी फक्त रिच फायबर रिच बिस्किट होते. मग चॉको क्रीम बिस्किट आले. मग तुमचं जीरा बिस्किट आलं. मग कोकोनट बिस्किट आलं. आता बटर कॅश्यू बिस्किट आलंय. ऑरेंज क्रीम बिस्किट आलेलं आहे. अशा पद्धतीचं प्रॉडक्टचं एक्सपान्शन होत राहील. पण तुम्ही तेवढ्या जरी प्रॉडक्टचं रेंज तुमची लिमिटेड ठेवली, तरी येणारे सगळे प्रॉडक्ट्स हे हातोहात तुमचे विकले जातील. तर हा असं डिस्कस करायचा खूप मोठा सब्जेक्ट आहे. परंतु आता मी जे तुम्हाला ब्रीफिंग केलेलं आहे रिटेलिंगच्या बाबतीमध्ये, त्या बाबतीत कोणाला काही मतं मांडायची असतील किंवा काही क्वेरीज असतील, त्या तुम्ही अ, विचारू शकता. हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. याच्यावरती तुम्हाला 15-20 मिनिटामध्ये एवढं मोठं डिस्कशन म्हणजे एवढा मोठा तुम्हाला नॉलेजचा आवाका देता येणार नाही. परंतु हा विषय आपण कंटिन्यू करायचं म्हटलं तर प्रत्येक मीटिंगमध्ये थोडं-थोडं डिटेलली करून आपण याच्यावरती खूप मोठं आपलं बिल्ड करू शकतो. आज लोकांना काय वाटतं, की मी सगळ्यांनी पीव्ही जास्तीत दुसऱ्यांनी करावेत. मी 500 पीव्ही करणार, पण इतरांनी 5,000 करावेत, 10,000 करावेत. तर असं होऊ शकत नाही मित्रांनो. हा बिझनेस 100% डुप्लिकेशन्स आहे. तुम्ही जर एखादा स्वतः 500 पीव्ही करत असाल, तर दुसऱ्याला जास्ती आपण ठामपणे सांगू शकत नाही, की त्याचे फायदे काय जास्ती करण्याचे. तुम्ही जर 5,000 करत असाल, तर एखाद्याला 2,000 पीव्ही कसे करायचे याचं तुम्ही नॉलेज देऊ शकता. अशा पद्धतीनं हा बिझनेस तुम्ही रिटेलिंगच्या मार्फत करू शकता. छोट्या गावात राहणाऱ्या लोकांना याचा फायदा काय आहे? रोजच्या जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू ठेवा. त्याचं थोडं-थोडं स्टॉक ठेवा. तुम्ही स्वतः वापरा. घरच्या लोकांना तुम्ही त्याच्यात एज्युकेट करा. तुम्ही नसताना घरी कोणी आलं, काही कस्टमरनी मागितलं, तर तुम्ही जे काही प्रॉडक्ट ठेवलेले आहेत, त्याचे काही स्पेशल फीचर्स त्यांना सांगायला सांगा. किमती लक्षात असू द्यात. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घराचं एक छोटंसं शॉपमध्ये रूपांतर करून बिझनेस चालू करा. 100% आरसीएम बिझनेसमध्ये बरकत आहे, समृद्धी आहे. एखाद्या छोट्या डिस्प्ले वॉलचं तुम्ही मॉलमध्ये कसं रूपांतर करायचं याच्यावर भविष्यामध्ये विचार करू शकता. तर आजच्या जो विषय आहे छोटे-छोटे काम बडी-बडी कामयाबी या विषयाअंतर्गत मी प्रॉडक्ट शेअरिंग या विषयावरती थोडंसं तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे. तर आपल्याला हे नॉलेज कसं वाटलं हे तुम्ही सांगा आणि जो काही टाईम शिल्लक आहे त्याच्यामध्ये शिंदे सर, पांडव साहेब हे लोकांचं ऑब्जेक्शन हँडलिंगच्या बाबतीमध्ये तुम्ही ठरवू शकता. तुम्ही ऐकून घेतलं, वेळ आणि मला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार.